Question number 26, page number 103. Goodwill withdrawalचाच question है. Anand and Amol are the partner in a firm sharing profit and loss in the ratio of 3:2. दोन पार्टनर आहेत, एक आनंद आणि अमोल. प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 आहे. Their balance sheet on 31st March 2013 was as under. आपण पहिले बॅलन्स शीट रीड करूया. लायबिलिटी साइडला बघा, क्रेडिटर दिलेला आहे, आनंद कॅपिटल दिलं आहे, अमोल कॅपिटल दिलं आहे, जनरल रिझर्व दिलेला आहे. राउंड अबाउट जनरल रिझर्व. ऑन युअर असेट साइड, कॅश एट बँक, डेटर्स, बिल्डिंग, स्टॉक, मशिनरी, फर्निचर. On 1st April 2013, they admit the Pawan into the partnership. The terms being that he shall pay rupees 8,000 as his share of goodwill. त्याने 8,000 रुपये पे केले गुडविलचे. his share म्हणजे त्याच्या वाट्याचे. 50% amount of goodwill shall be withdrawn by the old partner. 50% गुडविल ची अमाउंट विड्रॉ केली आहे, म्हणजे गुडविल विड्रॉचा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा आपण गुडविल विड्रॉ करतो 3 एंट्री मारायच्या. एक गुडविल आणल्याची एंट्री, एक गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री आणि नंतर गुडविल विड्रॉची एंट्री. ऍडजस्टमेंट नंबर 2, he shall have to bring rupees 10,000 as his capital for 1/4 share in the future profit. कॅपिटल त्याने आणलं, कॅपिटल ऑफकोर्स कॅपिटल कॅश मध्ये आणलेलं असणार आहे. फॉर द पर्पज ऑफ पवन्स ऍडमिशन, इट वॉज एग्रीड दॅट द असेट विल बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलो. बिल्डिंग 30,000, मशिनरी 8,000, स्टॉक 10,000, फर्निचर 2,000. काय कळलं का? त्यांनी सगळ्या रिव्हॅल्यू दिल्या, पर्सेंटेज नाही दिले. A provision of 5% on debtors will be made against the doubtful debts. त्यालाच आपण बोलतो RDD. Okay? Let's start. First, write the partner's name. Anand, Amol, and the Pawan. Anand, Amol and Pawan. Balance sheet date 1st April 2013. Step number 1. काय स्टेप नंबर 1? बॅलन्स ट्रान्सफर. पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करायचा. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. आनंदचं कॅपिटल आहे 30,000, अमोलचं कॅपिटल आहे 20,000, पवनचं कॅपिटल आहे डॅश. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाउन. $6,000. Step number 1 is over. Now step number 2, reserve fund. Yes, general reserve दिलेला आहे त्यांनी 10,000. This 10,000 you have to distribute it among the old partner in their old ratio. Old ratio त्यांनी दिले 3:2. Ratio 3:2. So this 10,000 you have to distribute it among the partner in their old ratio. The old ratio is 3:2. Begin on 5. 5 2s are 10. 2,000. 2,000 into 3, 6,000. 2,000 into 2, 4,000. By general reason. Is it clear? Step number 3, do as per adjustment. Adjustment number 1. He shall pay rupees 8,000 as his share of goodwill. तो येताना गुडविल घेऊन आलाय. गुडविल कशामध्ये आणलाय? तर गुडविल कॅश मध्ये आणलाय. When goodwill brought in cash, पहिली गुडविल आणल्याची एंट्री मारायची आहे. गुडविल आणल्याची एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजेच कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू गुडविल अकाउंट. अमाउंट आहे 8,000.
आणि दुसरा इफेक्ट गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला, पण इथे आपण गुडविल अकाउंट बनवलेलं नाहीये त्यामुळे तो इफेक्ट येत नाहीये. गुडविल आणल्यानंतर आपण गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. गुडविल कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, तर गुडविल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ओल्ड पार्टनरला ओल्ड रेशोमध्ये. नॉर्मली गुडविल आपण कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, तर गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करतो सॅक्रिफाईस रेशोमध्ये. And sacrifice ratio आपण केव्हा यूज करतो, when the new profit sharing ratio is given in the problem, that time we are going to use the sacrifice ratio. Is it okay baba? So goodwill you have to distribute it among the old partners. Partnerच्या क्रेडिटला by goodwill 8000 goodwill आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. old ratio is 3:2, 3 होतात 5. 8000 divided by 5, 5 ones are 5, 5 6 are 30, 1600. 1600 into 3, 4800. 1600 into 2, 3200. हे झालं गुडविल डिस्ट्रीब्यूट. गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिला इफेक्ट गुडविलच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट पार्टनरच्या क्रेडिटला. आपण इथे गुडविल अकाउंट बनवत नाहीये, डायरेक्टली पार्टनरच्या क्रेडिटला. ठीक आहे. आता गुडविल विड्रॉ सांगितलंय. गुडविल विड्रॉ, पूर्ण गुडविल विड्रॉ करायचं नाही, हाफ गुडविल सांगितलंय. मग हाफ गुडविल विड्रॉ म्हणजे जेवढं त्याच्या अकाउंटला जमा आहे त्याच्या अर्धे. गुडविल विड्रॉ टू कॅश बँक. याच्या अकाउंटला 4800 जमा आहे, मग 4800 च्या अर्धे 2400. याच्या अकाउंटला 3200 जमा आहे, 3200 च्या हाफ 1600. गुडविल विड्रॉची एंट्री येते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट. सो पार्टनरच्या डेबिटला टू कॅश 2400, 1600. एवढं नाही कळलं तर दुसरा एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं. गुडविल पार्टनरच्या क्रेडिटला, विड्रॉ केलं तर पार्टनरच्या डेबिटला. आणि विड्रॉ कशात करतो, कॅश. सो पहिला इफेक्ट पार्टनरच्या डेबिटला टू कॅश, दुसरा इफेक्ट कॅशच्या क्रेडिटला बाय अमोल आनंद कॅपिटल अकाउंट 2400 बाय अमोल कॅपिटल अकाउंट 1600. बघा गुडविलचा परत सांगतो, खूप सोपं आहे. पहिल्या कॅश मध्ये आणल्याची एंट्री कॅशच्या डेबिटला, डिस्ट्रीब्यूटची एंट्री पार्टनरच्या क्रेडिटला, विड्रॉची एंट्री पार्टनरच्या डेबिटला. इज ओके बा? गुड. Adjustment number 2. He shall have to bring 10,000 as his capital for 1/4 share in the future profit. तो येताना बिझनेस मध्ये कॅपिटल घेऊन आणणार आहे. आणि कॅपिटल कशामध्ये आणणार आहे, कॅश. सो कॅशच्या डेबिटला टू पवन कॅपिटल अकाउंट 10,000 पवनच्या क्रेडिटला बाय कॅश बँक 10,000. For the purpose of Pawan's admission, it was agreed that the asset will be revalued as under land and building. Land and building. जुनी व्हॅल्यू, लँड अँड बिल्डिंगची जुनी व्हॅल्यू आतमध्ये यायची, ओल्ड व्हॅल्यू अंदर लिखने का है. लैंड एंड बिल्डिंग कितना है 25,000 इनर कॉलम. नया वैल्यू आउटर कॉलम में लिखने का है. नवीन वैल्यू 30,000. नाउ यू थिंक हियर, पहला वैल्यू कितना था 25,000, अभी कितना हुआ 30,000. वैल्यू कम हुआ बढ़ गया ऐड एप्रिशिएट 5,000. बिल्डिंग ही असेट आहे, असेटची व्हॅल्यू वाढली आहे, आपला प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 5,000. लँड अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ओल्ड व्हॅल्यू 10,000, नवीन व्हॅल्यू बाहेर द्यायचे, न्यू व्हॅल्यू आहे प्लांट अँड मशिनरी
वस्तूची नवीन व्हॅल्यू 8000. यू थिंक हियर व्हॅल्यू वाढली की कमी झाली? कमी झाली. लेस डेप्रिसिएशन 2000. असेटची व्हॅल्यू कमी झाली, आपला लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी 2000. स्टॉकची व्हॅल्यू 10,000 आहे. स्टॉक व्हॅल्यू ॲट 10,000. स्टॉक जुनी व्हॅल्यू, स्टॉकची जुनी व्हॅल्यू आतमध्ये लिहायची 8000. नवीन व्हॅल्यू बाहेर लिहायची, न्यू व्हॅल्यू. आधी स्टॉकची व्हॅल्यू 8000 होती, आता 10,000 आहे. वाढली ॲट 2000. 2000 नी स्टॉकची व्हॅल्यू वाढली. स्टॉक ही आपली असेट आहे. असेटची व्हॅल्यू वाढली, आपला प्रॉफिट. फर्निचरची व्हॅल्यू 2000 आहे. फर्निचर ओल्ड व्हॅल्यू किती आहे? फर्निचरची ओल्ड व्हॅल्यू 4000, न्यू व्हॅल्यू 2000. फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली, लेस डेप्रिसिएशन 2000. फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली, लॉस झाला, लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर 2000. Provision of 5% on debtors will be made against the doubtful debts. IDD ची प्रोविजन सांगितले 5%. IDD आपण डेटर्स वर काढतो. डेटर्सची व्हॅल्यू किती आहे? डेटर्स 12,000 लेस RDD. RDD किती सांगितलं? 5%. 12,000 व 5% 600. 12,000 minus 600 11,400. RDD ही आपली लायबिलिटी आहे. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये RDD नव्हती, आता आहे. म्हणजे RDD वाढली. RDD आपली लायबिलिटी वाढली, आपला लॉस. आणि लॉस आपण लिहितो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD 600. All adjustment are over. Now pending item देखो क्या क्या पेंडिंग है. डेटर्स नहीं है, बिल्डिंग झाला है, स्टॉक झाला है, मशीन झाला है, फर्नीचर झाला है, सब झाला है. क्रेडिटर लिख लो यहाँ पे 5,000. नाउ क्लोज करने का प्रॉब्लम. क्रेडिट ची टोटल है 7,000, डेबिट का टोटल है 4,600. 2,400. To revaluation profit Anand Abol 2,400 divided by 5. 5 4s are 20, 5 8s are 40, 480. 480 into 2 0, 8 2 16, 4 8 960. 8 24, 3 12 13 14, 1440. प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ट्रान्सफर करताना पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन 1440 960 इथे डॅश. नाउ क्लोज. 10,000 10,000 10,000 0 6 9 ने 2 11 4 3 7 1 8 28 160 minus 1,600
0 6 0 गेले 0 11 6 गेले 5 6 2 26,000 0 0 6 0 गेले 6 11 6 गेले 5 26,560 0 4 8 ने 4 12 चला 1 7 4 10 11 ने 12 42 to 40 2400 0 4 12 तून 4 गेले 8 12 तून 3 गेले 9 3 39,840 to balance carried down हा बॅलन्स पार्टनरचा लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट पहिला आनंद अमोल पवन आनंद 39,840 26,560 and 10,000 0 6 4 10 अच्छा 1 8 5 13 14 अच्छा 1 9 10 16 अच्छा 1 3 2 5 6 7 76,400 म्हणजे इथला हा जो कॅपिटलचा बॅलन्स आहे आपण लायबिलिटीला लिहिला आता आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचे क्लोज करायचे बिफोर दॅट क्लोज द बँक अकाउंट 0 0 0 8 plus 6 42 24,000 minus 4,000 20,000 by balance carried down cash 20,000 now total 0 0 4 6 5 11 81,400 0 0 4 8 2 10 11 4 3 4 5 2 7 so no problem is ठीक है।